नमस्कार मित्रांनो, जगभरातील सगळ्या मार्केटमध्ये काल बाउन्स बॅक दिसून आलेला आहे. भारतीय मार्केटमध्ये सुद्धा निफ्टीमध्ये 374 पॉईंट अंकांची वाढ नोंदवण्यात आलेली. काल मित्रांनो FIIने 4,994 कोटींची विक्री केली, तर DIIने 3,097 कोटींची खरेदी केलेली आहे. मित्रांनो, अपोलो हॉस्पिटलने 5 वर्षामध्ये 6,000 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ते 8 शहरामध्ये 3,512 बेडने त्यांची कपॅसिटी वाढवणार आहेत. RBIने ओपन मार्केट ऑपरेशनद्वारे 20,000 कोटींच्या परचेस ऑप्शनला मंजुरी दिली आहे. यामुळे मार्केटमध्ये लिक्विडिटीचा फ्लो हा कायम राहील. मित्रांनो, ब्रेंट क्रूड सातत्याने खाली येत आहे. काल ते 2% खाली आलेले आहे आणि $62.82 प्रति बॅरल याच्यावरती ते पोहोचलेलं आहे. तर US आणि चायनामध्ये जे ट्रेड वॉर चालू आहे, तर त्यामुळे हे ब्रेंट क्रूड सातत्याने खाली येत आहे. मित्रांनो, स्वस्त चायनीज स्टीलमुळे भारतीय स्टील ट्रेड डेफिसिट 10 वर्षांच्या उच्चांकी पातळीवरती पोहोचलेला आहे. मित्रांनो, रुपया 42 पैसे काल पडला आणि 86.26 अंकावरती तो स्थिरावलेला आहे. ही कुठेतरी काळजीची गोष्ट आहे. मित्रांनो, US डाऊ जोन्स, S&P 500, नॅसडॅक हे सगळेच निर्देशांक पडलेले आहेत. 50% ॲडिशनल टॅरिफ चायनावरती लावण्याची अमेरिकेने घोषणा केलेली आहे. यामुळे चायना आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्ध भडकलेलं आहे. मित्रांनो, यामुळे अजूनही सगळं काही सुरळीत झालेलं नाही आहे. त्यामुळे येत्या 2-3 महिन्यामध्ये मार्केटमध्ये प्रचंड व्हॉलॅटिलिटी राहील, खालीवर होईल. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण कायम राहील. यामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तर यामध्ये 70 देशांनी आत्तापर्यंत अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी, ट्रेड डील करण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे आणि इम्पोर्ट रेट कमी करण्याची तयारी दर्शवलेली आहे. यामध्ये युरोपियन युनियनची घोषणा अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, युरोपियन युनियनचे देश US कडून इंडस्ट्रीयल गुड्स आयात करतात. तर या इंडस्ट्रीयल गुड्सवरती आयात शुल्क काढून टाकण्याची त्यांनी काल घोषणा केलेली आहे. मित्रांनो, तर ही चांगली गोष्ट आहे. ट्रेड डील्स भारताची देखील अमेरिकेबरोबर लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण भारतातील मॅक्रो जे घटक आहेत ते अतिशय चांगले आहेत. आणि आत्ताच जी बातमी आली त्यानुसार RBIच्या MPSC कमिटीने निर्णय जाहीर केलेला आहे. तर 0.25 बेसिस पॉईंटनी रेपो रेट कट करण्यात आलेले आहेत. 6.25 वरून ते 6 वरती आलेले आहेत. मित्रांनो, तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे याचाच अर्थ कुठेतरी न्यूट्रलकडून ॲकोमोडेटिव्ह स्टान्सकडे RBI आलेला आहे आणि महागाई अनुमानित दरापेक्षा कमी राहिल्यामुळे सध्या ग्रोथकडे त्यांचा फोकस आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, तर ही चांगली गोष्ट आहे. आता कन्झम्पशन सेक्टरला नक्कीच बूस्ट मिळेल, परंतु FY26चं GDPचं जे अनुमान आहे तो 6.7 वरून 6.5% आणलेला आहे. याचं कारण म्हणजे व्यापार युद्धामधली अनिश्चितता जी आहे त्यामुळे आपल्या GDPवरती देखील त्याचा परिणाम होईल. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये आपल्याला FMCG सेक्टरकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे, कारण आता रेट कमी झाले, त्यामुळे EMI कमी होतील, दर कमी होतील, त्यामुळे कन्झ्युमरच्या हातामध्ये पैसा राहील आणि कन्झम्पशनला नक्की बूस्ट मिळेल. या परिस्थितीमध्ये ज्याला आपण डिफेन्सिव्ह सेक्टर म्हणतो ते FMCG सेक्टरकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कारण मित्रांनो, नेस्ले झालं, ब्रिटानिया झालं, HUL झालं, हे शेअर बऱ्याच काळापासून यांच्यामध्ये प्राईस मुवमेंट अजिबात दिसलेलं नाही आहे. मित्रांनो, परंतु यांचं व्हॅल्युएशन्स फेअर आहे आणि सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये या शेअरमध्ये गुंतवणूक करणं नक्कीच कुठेतरी आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं राहील. परंतु मित्रांनो, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घ्यायचा आहे. आपण कुठल्याही शेअरमध्ये बाय आणि सेलचं रेकमेंडेशन देत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.